तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, ज्या महिलांना पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी कशाप्रकारे ई-के-वाय-सी करायची आहे ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपण जे ई-के-वाय-सी केली, हाफ ई-के-वाय-सी तुम्हाला करायची आहे. हाफ म्हणजे कसं, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्शन टाकून OTP पाठवा. OTP आल्यानंतर आपण OTP फिल करायचा आहे. ओके केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होतं. तर जसं वडील किंवा पतीचं आधार क्रमांक टाकायचं, तेवढं करून तुम्ही तिथं स्टॉप व्हायचं आहे. हाफ ई-के-वाय-सी अशा प्रकारे करायची आहे. त्यानंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्या महिलांचे पती नाही आहे किंवा वडील नाही आहे किंवा घटस्फोट झालेले आहेत, तशा महिलांकडं प्रमाणपत्र असतं. मृत्यूचं प्रमाणपत्र आहे, घटस्फोटचं प्रमाणपत्र आहे. तर हे प्रमाणपत्र घेऊन तुम्ही जवळचे जे अंगणसेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन ते सबमिट करायचं आहे 31 डिसेंबरच्या अगोदर. आणि त्यांच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट देऊन तुम्ही अशा प्रकारे ई-के-वाय-सी करू शकता. तर ही होती आनंदाची बातमी. आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा, कारण अशी ई-के-वाय-सी तुम्ही फर्स्ट टाईम बघितली असेल. ज्या महिलांना पती नाही आहे, वडील नाही आहे, त्यांनी अशा प्रकारे ई-के-वाय-सी करायची आहे. तर